संसदेचं कामकाज 12 ऑगस्ट संध्याकाळपर्यंत चालणार होतं, जे अचानक 9 ऑगस्टला दुपारी थांबवण्यात आलं. का असा प्रश्न अनेकांना पडलेला असतानाच उत्तरादाखल एक बातमी समोर आली. गेल्या वर्षी हिंडनबर्गने अदानी स्कॅन्डल उघड केलं होतं. त्याचा तपास करण्याची जबाबदारी होती सेबीवर आणि सेबीने जवळपास क्लीन चिट देऊन टाकली होती, अगदी तशीच जशी मोदींनी चीनला ना कोई आया था असं म्हणत दिली होती. आता हिंडनबर्गने सेबीच्या चेअरपर्सन आणि त्यांचे पती मिस्टर अँड मिसेस बूच या दोघांच्या स्कॅन्डलचे झाकण उघडत आरोप केले. संसदेचं कामकाज जर सुरू राहिलं असतं तर यावर विरोधी पक्षांनी सरकारला घेरलं असतं, धारेवर धरलं असतं. पण असो. जून 2015 साली दोघेही माधवी व धवल बूच या पती पत्नीने सिंगापूरमध्ये IP+ फंड 1 मध्ये एक अकाउंट उघडलं. हा फंड अदानी समूहाच्या डिरेक्टरने IIFL मार्फत सुरू केला होता. IIFL ने कागदोपत्री या गुंतवणुकीला बूच दाम्पत्याची सॅलरी सुद्धा दर्शवले आणि हा आकडा आहे $10 मिलियन, म्हणजे आजचे अंदाजे 83 कोटी रुपये. एका फंड मधल्या गुंतवणुकीचा वापर विनोद अदानीने फिरवाफिरवी करत भारतात इन्व्हेस्टमेंटसाठी केला. फेब्रुवारी 2017 मध्ये माधवी मॅडमनी आपली गुंतवणूक जॉईंट अकाउंट मधून काढून आपल्या पतीच्या म्हणजे धवल बूचच्या नावावर ट्रान्सफर केली. मार्च 2017 मध्ये माधवी बूच सेबीच्या मेंबर बनल्या. एप्रिल 2019 मध्ये सेबीने अमेरिकेतील ब्लॅकस्टोन फर्मला REIT म्हणजे रिअल इस्टेट इन्व्हेस्टमेंट ट्रस्टसाठी मान्यता दिली. जुलै 2019 ला धवल बूच म्हणजे माधवी मॅडमच्या पतीला ब्लॅकस्टोन फर्मने कन्सल्टंट म्हणून अपॉइंट केलं. मार्च 2022 मध्ये माधवी पुरी सेबीच्या चेअरपर्सन बनल्या. महुआ मोइत्रा यांनी म्हटल्याप्रमाणे मार्केटमध्ये अशी चर्चा आहे की धवलचा चुलत भाऊ सुधीर मंकर याने मोदी मुख्यमंत्री असताना गुजरातच्या चीफ सेक्रेटरीपदी काम केलंय, त्याने या नेमणुकीमध्ये मध्यस्थी केली असावी. 2023 मध्ये सर्वोच्च न्यायालयाने सेबीला अदानी स्कॅन्डलवर रिपोर्ट देण्यास सांगितले. तेव्हा सेबीने सांगितलं की ह्या प्रकरणात काहीतरी गडबड आहे, पण प्रकरण गुंतागुंतीचं आहे. अनेक प्रश्न उभे राहतात. सेबीने 2023 मध्ये ब्लॅकस्टोनच्या माइंडस्पेस आणि नेक्सस सिलेक्टला IPOची मंजुरी सुद्धा दिली होती. REIT मध्ये म्युच्युअल फंड प्रमाणे गुंतवणूक करता येते आणि त्यासाठी मोठं नाव ब्लॅकस्टोन, ज्याच्या कन्सल्टंट पदी धवल बूच यांची नियुक्ती झाली. आता धवल बूच प्रॉपर्टी क्षेत्रातील तज्ज्ञ आहेत किंवा फायनान्स या क्षेत्राची त्यांना माहिती आहे म्हणून नियुक्ती झाली आहे का? कारण ते तर इंजिनियर आहेत आणि एका कंपनीत चीफ प्रोक्युअरमेंट ऑफिसर म्हणून काम करत होते. माधवी मॅडमनी आपल्या ऑफशोअर फंड गुंतवणुकीची माहिती नियुक्तीपूर्वी कॅबिनेट कमिटीला दिली होती का? सर्वोच्च न्यायालयाला ही माहिती दिली होती का? एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण म्हणजे हिमनगाचं टोक आहे असं दिसतंय. प्रश्न खूप आहेत, पण विचारणार कोण आणि चौकशी करणार कोण? उलट सरकार समर्थक मीडिया आणि IT सेल आता या प्रकाराला राष्ट्रवादाचा रंग देत झाकण्याचा प्रयत्न करते. पण आपण लिहित बोलत चिकित्सा करत प्रश्न विचारत राहू. त्यात सहकार्य म्हणून इंडियन व्हॉइसला सबस्क्राईब व लाईक कराल ही अपेक्षा. धन्यवाद.